आज आपण एक नवीन स्ट्रक्चर शिकणार आहे. नवीन स्ट्रक्चर असं आहे की पहिले आपल्याला वी घ्यायचा आहे, त्यानंतर हॅव घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला नाउन घ्यायचं आहे. अलग लक्षात, पहिले आपल्याला वी घ्यायचा आहे, त्यानंतर हॅव घ्यायचा आहे, त्यानंतर नाउन घ्यायचा आहे. वी हा काय असते पहिले आपण वी समजून घेऊया. वी हा मोर दॅन वन पर्सन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी वी चा आपण यूज करू शकतो. वी चा यूज जो असते तो एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी केला जाऊ शकतो. एकापेक्षा जास्त फक्त व्यक्तींसाठी, हा दुसरं कोण्याही प्राण्यासाठी आपण याचा यूज करू शकत नाही. अॅनिमल साठी यूज करू शकत नाही, थिंग साठी यूज करू शकत नाही, प्लेस साठी यूज करू शकत नाही. वीचा यूज आपण कोणासाठी करतो? मोर दॅन वन पर्सन, एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी आपण वीचा यूज करतो. त्यानंतर वीचा मराठीत अर्थ काय होते? आम्ही. हा, वी काय असते? प्रोनाउन. वी काय असते? वी हा प्लुरल सब्जेक्ट म्हणून काम करते. वी हा नेहमी अनेकवचनी कर्ता म्हणून काम करते, अनेकवचनी कर्ता. अलग लक्षात, वी बद्दल वी हा प्रोनाउन म्हणून प्रोनाउन असते. पार्ट्स ऑफ स्पीच मधला कोणता पार्ट असते? प्रोनाउन. वी कोणता सब्जेक्ट म्हणून काम करते? प्रोनाउन म्हणून. प्लुरल सब्जेक्ट म्हणून काम करते. वीचा अर्थ आम्ही होते. वी मोर दॅन वन पर्सन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी आपण वीचा यूज करू शकतो. आता बाकी राहिला हॅवचे युजेस. हॅवचा पहिला यूज असते पोझिशन म्हणजे मालकी सांगण्याकरता. हॅवचा दुसरा यूज असते डिसीज म्हणजे एखाद्या रोग सांगण्याकरता. आणि तिसरं असते रिलेशन म्हणजे नातं दाखवण्याकरता. यानंतर आपण सेंटेन्सेस शिकणार आहोत. सेंटेन्सेस अगदी सोप्या पद्धतीने आपण सेंटेन्सेस शिकणार आहोत. पहिले आपल्याला वाक्यरचनेत काय घ्यायला लागते? वी. पहिलं सेंटेन्स आपण शिकणार आहोत. पहिली वी घ्यायला लागते. त्यानंतर आपल्याला काय घ्यायला लागते? हॅव. त्यानंतर आपल्याला काय घ्यायला लागते? नाउन. वी हॅव अ कार. आमच्या जवळ कार आहे. आमच्या जवळ कार आहे. अलग लक्षात, वी हॅव अ कार, आमच्या जवळ कार आहे. यानंतर दुसरं सेंटेन्स घेऊ. पहिले काय घ्यायचं? वी. त्याच्यानंतर हॅव. त्याच्यानंतर वी हॅव अ बाईक. आमच्या जवळ बाईक आहे. आमच्या जवळ बाईक आहे. आलं लक्षात? पहिले काय घ्यायचं? वी. त्याच्यानंतर हॅव. त्याच्यानंतर वी हॅव अ हाऊस. आमच्या जवळ घर आहे. आमच्या जवळ घर आहे. आलं लक्षात? पहिले आपल्याला सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं? पहिले आपल्याला वी घ्यायचं, त्यानंतर हॅव घ्यायचं, त्यानंतर नाउन. नाउन कोणताही आपण एक नाउन घेऊ शकतो आणि शेवटी फुलस्टॉप दिला तरी चालते. हॅवचा जो यूज असते तो पोझिशन म्हणजे मालकी दाखवण्याकरता. त्याच्यानंतर डिसीज म्हणजे रोग दाखवण्यासाठी आणि रिलेशन म्हणजे नातं दाखवण्यासाठी आपण हॅवचा यूज करू शकतो. आलं मित्रांनो? यानंतर आपण आता निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकणार आहोत. या स्ट्रक्चर पासून वी हॅव प्लस नाउन या स्ट्रक्चर पासून आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो ते आपण शिकणार आहोत. तर चला पाहूया आपण आता पुढे निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे. आपल्याला पहिले वी घ्यावं लागेल, त्यानंतर डोंट घ्यावं लागेल, त्यानंतर हॅव घ्यावं लागेल आणि त्यानंतर नाउन घ्यावं लागेल. मित्रांनो, हॅव इथं जो हॅव हा जो हॅव कधी कधी हा हेल्पिंग वर्ब म्हणून काम करते. हॅव कधी कधी हा मेन वर्ब म्हणून काम करते. तर हॅव इथं मेन वर्ब म्हणून काम करत असल्यामुळे हॅवला आपण डायरेक्ट नॉट नाही लावू शकत. आपल्याला नॉट लावण्यासाठी कोणता तरी हेल्पिंग वर्ब आपल्याला बॉरो करावा लागेल आणि तो हेल्पिंग वर्ब आहे तो डू. जो मी इथं बॉरो केला त्या हेल्पिंग वर्बलाच आपल्याला नॉट लावावं लागेल. त्यानंतर आपल्याला हॅव घ्यावं लागेल, त्यानंतर आपल्याला नाउन घ्यावं लागेल आणि शेवटी येणार फुल स्टॉप. तर चला आपण आता यानंतर सेंटेन्सचे स्ट्रक्चर करूया, सेंटेन्सेस करूया स्ट्रक्चर वरून, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पहिले काय घ्यायला लागते? वी. त्याच्यानंतर डोंट. त्यानंतर हॅव. वी डोंट हॅव मोबाईल. आमच्या जवळ मोबाईल नाही आहे. याचा अर्थ होते आमच्या जवळ मोबाईल नाही आहे. आलं का लक्षात? हा. त्यानंतर आपण काय करू? त्यानंतर आता दुसरा सेंटेन्स करू. पहिले आपल्याला वी घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला डोंट घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला हॅव घ्यायचा आहे. वी डोंट हॅव अ कार आणि त्यानंतर शेवटी आपल्याला नाउन घ्यायचा आहे. शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. आमच्या जवळ कार नाहीये. आमच्या जवळ कार नाही आहे. यानंतर आपण एक अधिक सेंटेन्सेस घेऊ. पहिले आपल्याला वी घ्यायचा आहे, हे मी वी घेतो. त्यानंतर आपल्याला मला डोंट घ्यायचा आहे. आलं लक्षात? त्यानंतर मला हॅव घ्यायचा आहे. वी डोंट हॅव
हा, वी डोंट हॅव अ बॅग. आमच्या जवळ बॅग नाहीये. याचा अर्थ होते आमच्या जवळ बॅग नाही. आमच्या जवळ बॅग नाही आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला पहिले वी घ्यावं लागते, त्यानंतर सेंटेन्स मध्ये दुसरा नंबर येणार डोंटचा, तिसरा नंबर येणार हॅवचा आणि चौथा नंबर. यानंतर आपण आता इंट्रोगेटिव्हचं स्ट्रक्चर पाहणार आहोत की इंट्रोगेटिव्हचं स्ट्रक्चर आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस या स्ट्रक्चर पासून कसे करू शकतो, त्याचं आपण पहिले स्ट्रक्चर शिकूया, त्यानंतर आपण सेंटेन्सेस करूया. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करताना पहिले आपल्याला डू घ्यावं लागेल, त्यानंतर वी घ्यावं लागेल, त्यानंतर हॅव घ्यावं लागेल, त्यानंतर आपल्याला नाउन घ्यावं लागेल आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. परत एकदा पाहूया. पहिले आपल्याला डू घ्यायचा आहे, त्यानंतर वी घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला सेंटेन्स मध्ये येणार आपलं हॅव, त्यानंतर येणार नाउन आणि शेवटी काय येणार क्वेश्चन मार्क. तर चला आपण सेंटेन्सेस करूया. पहिले डू घ्यायचा आहे, त्यानंतर वी घ्यायचा आहे, त्यानंतर हॅव घ्यायचा आहे, त्यानंतर काय घ्यायचं आहे नाउन घ्यायचा आहे, त्यानंतर काय घ्यायचं आहे क्वेश्चन मार्क. अरे सॉरी, एक मिनिट, मी नाउनच घ्यायचं विसरलो. पहिले डू, त्यानंतर वी, त्यानंतर हॅव, त्यानंतर एखादं नाउन घेतो. डू वी हॅव अ कार आणि शेवटी काय घ्यायचं आहे क्वेश्चन मार्क. आमच्या जवळ कार आहे का, याचा अर्थ होते आमच्या जवळ कार आहे का. चला पहिले काय दुसरं काय घ्यायला लागते, पहिले काय घ्यायला लागते डू. सेंटेन्स मध्ये पहिले येणार डू, त्याच्यानंतर येणार वी, त्याच्यानंतर येणार हॅव, त्याच्यानंतर काय येणार नाउन. डू वी हॅव अ बाईक किंवा डू वी हॅव अ होम. आमच्या जवळ घर आहे का, याचा अर्थ होते शेवटी येणार क्वेश्चन मार्क. आमच्या जवळ घर आहे का, आमच्या जवळ घर आहे का. यानंतर आता परत एक सेंटेन्स पाहूया. पहिले आपल्याला डू घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला हॅव घ्यायचा आहे, वी घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला हॅव घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला नाउन घ्यायचा आहे. डू वी हॅव अ कार, आमच्या जवळ कार, किंवा डू वी हॅव अ बॅग, आमच्या जवळ बॅग आहे का, याचा अर्थ होते आमच्या जवळ बॅग आहे का, आमच्या जवळ बॅग आहे का. तुमच्या लक्षात आलं असेल. आता पहिले आपल्याला डू घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला वी घ्यायचा आहे, त्यानंतर हॅव, त्यानंतर नाउन आणि क्वेश्चन आणि शेवटी येणार क्वेश्चन मार्क. मित्रांनो, आपण आता वी हॅव ला एकदम डिटेल मध्ये शिकलेलो आहे. वी हॅवचा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स शिकलो, निगेटिव्ह शिकलो आणि इंट्रोगेटिव्ह शिकलो. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.